सो हॅलो गाईज, तुम्ही पाहत आहात बायोलॉजी क्लास 12 जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स पार्ट 4. या पार्टमध्ये आपण बघणार आहोत जे मेंडलने आपल्याला लॉ दिले आहेत त्यामध्ये पहिला लॉ आहे मेंडल लॉ ऑफ डोमिनन्स अँड सेकंड लॉ आहे सेग्रेशन लॉ. ओके, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते, खूप सोपं आहे, नावावरून लक्षात ठेवायचं. बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे ती सगळी सेम आहे, फक्त सेग्रेशनमध्ये आणि डॉमिनन्समध्ये थोडासा बदल आहे. तो जर केला तर तुम्हाला याच्यामध्ये काहीच अवघड जाणार नाही. सो आपण बघणार आहोत मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्समध्ये. त्यामध्ये फर्स्ट लॉ इज लॉ ऑफ डॉमिनन्स, यालाच आपण फर्स्ट लॉ ऑफ मेंडलचा म्हणतो. लक्षात ठेवायचं, लॉ ऑफ डॉमिनन्स येऊ शकतं किंवा फर्स्ट लॉ ऑफ डॉमिनन्स येऊ शकतं, मग तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही. सो याच्यामध्ये आपल्याला लॉ ऑफ डॉमिनन्स काय सांगतो, इन अ क्रॉस बिटवीन टू प्युअर पॅरेंट्स differing in pairs of contrasting carrier, the character that appears in F1 generation is called dominant and which is suppressed is called as recessive. खूप सोपा लॉ आहे डॉमिनन्सच्या लॉमध्ये. याच्यामध्ये क्रॉस बिटवीन टू प्युअर प्लांट्समध्ये काय केलं जातं, क्रॉस केलं जातं. ओके, आणि त्या दोन कॅरेजमध्ये जो F1 जनरेशन जे अपेअर करतो त्याला आपण डॉमिनंट म्हणतो आणि जो सुप्रेस्ड असतो त्यालाच आपण रेसेसिव्ह म्हणतो. झाला फर्स्ट लॉ ऑफ डॉमिनन्स, 2 मार्क फिक्स. आता तुम्हाला हा जो लॉ आहे तो जर जेव्हा 2 मार्काला विचारला जाईल, 1 मार्काला जर विचारला जायला तर तुम्ही एवढं पॉईंट लिहिला, खूप झालं. बट जर जेव्हा तुम्हाला 2 मार्काला हा एक्सप्लेन करा येईल तेव्हा काय करणार तुम्ही, तर एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस. सो याच्यामध्ये आपण नेक्स्ट पॉईंट करायचा, एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ मोनोहायब्रिड क्रॉसच्या हेल्पने आपण हा एक्सप्लेन करू शकतो. याच्यामध्ये बिटवीन होमोझायगस टॉल प्लांट अँड डॉर्फ पी प्लांट यांचा काय केला जातो, क्रॉस केला जातो. हे लक्षात ठेवायचं. हे पॉईंट तुम्ही ॲड करायचे, असे एक पॉईंट ॲड केले तर जो आपला एक्झामिनर असतो तो आपल्याला म्हणजे गुड हे करतो आणि आपलं एक्सप्रेशन जे आहे ते गुड चांगलं पडतं. सो याच्यानंतर टॉलनेस हे येईल ते डॉमिनंट कॅरेक्टर आपण आधीच म्हणलं, आणि डॉर्फनेस इज अ रेसेसिव्ह कॅरेक्टर येणार. ओके, इट्स अ गुड. ओके, अँड मूव ऑन नेक्स्ट. आता याचं एक्झाम्पलसुद्धा आपल्याला द्यावं लागेल. एक्झाम्पल दिलं तर खरं आपलं जे आपण इम्प्रेशन आहे ते गुड पडेल आणि पुढचा जो आहे तो आपल्याला हे देईल. ह्याच्यामध्ये ही जे पॉईंट आहे ते तुम्ही आत्ता ऑलरेडीच आधी बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही बघितलं नसेल तर प्लीज जाऊन बघून या. मी हे पूर्णपणे एक्सप्लेन केलेलं आहे. याच्यामध्ये फिनोटायपिक काय, जिनोटायपिक काय, गॅमेट्स कोणते पडतात किंवा याची F1 जनरेशन असते आणि याच्यावरून टॉलच का घेतलं, कारण टॉल हा काय येतं, डॉमिनंट आहे. हे पूर्ण मी मागच्या व्हिडिओमध्ये काय केलं, एक्सप्लेन केलं आहे. तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज बघून या. सो टॉल इज काय आलं, डॉमिनंट आलं. त्याच्यामध्ये काहीसुद्धा रॉकेट सायन्स नाही, खूप इझी. सो आपण मूव ऑन नेक्स्ट लॉ ऑफ सेग्रेशन. हा सुद्धा लॉ सेम आहे आधीच्या लॉसारखा, काहीच डिफरन्स नाही. एक थोडासा डिफरन्स आहे, तो फक्त करणेच गरजेचं आहे. जर तो केला नाही तर तुमचा अर्धा 1 मार्क निघून जाईल, कारण ह्याच्या लॉमधच्या नावातच आहे. सो यालाच म्हणतात सेकंड लॉ ऑफ मेंडलचा लॉ ऑफ सेग्रेशन. याचं स्टेटमेंट काय आहे, अ पेअर ऑफ alleles remains together in F1 hybrids and segrate from each other during formation of garret. हे इम्पॉर्टंट आहे. जेव्हा हायब्रिड काय असतात, रिमेन्स टुगेदर इन F1 हायब्रिड्समध्ये काय होतात, पेअर होतात, ते नंतर सेग्रेट होतात. हे तुम्हाला एक्झाम्पल घेतलं की खूप इझी प्रकारे समजेल. हे एक्सप्लेन विथ द मोनोहायब्रिड क्रॉस. याच्यामध्ये सुद्धा टॉल आणि डॉर्फच आपण घेणार आहोत, ज्यामुळे आपल्याला समजून जाईल. सो नेक्स्ट मूव ऑन नेक्स्ट. आणि याचं एक्झाम्पल बघूया, खूप सोपं. याच्यामध्ये F1 हायब्रिड मिक्सिंग इच अदर सेग्रेटेड फ्रॉम इच अदर इंटू डिफरंट गॅमेट्समध्ये काय होतात, सेग्रेटेड होतात. इट्स इम्पॉर्टंट. सो इच गॅमेट कंटेन आयदर टी ऑर टी. द एव्हरी गॅमेट इज ऑलवेज प्युअर फॉर पर्टिक्युलर कॅरेक्टर. सो हे सुद्धा पॅरेंट आपण घेतले फिमेल मेल, फिनोटाईप घेतला डॉल अँड डॉर्फ, जिनोटाईप घेतला टी टी, कॅपिटल टी टी, स्मॉल टी टी, गॅमेट घेतला टी टी, F1 जनरेशनमध्ये टी टी, ऑल टॉल येणार. पण हा लॉ सेग्रेशनचा लॉ असल्यामुळे तुम्हाला खालचे गॅमेट सेपरेट करावे लागणार. लक्षात ठेवायचं, सेग्रेशन करणं म्हणजे जो काही F1 जनरेशनचा गॅमेट येईल तो सेपरेट करायचा. ओके, सो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि ह्याच्या आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज बघा आणि कमेंटही करा.